चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण चिरंजीव दत्त सप्ताह साजरा करण्यासाठी एकत्र झालेलो आहोत। आपल्या पूर्वसुरींची जी परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे श्रावणामध्ये काहीतरी ऐकायला पाहिजे। देवाने कान दिले म्हटल्यानंतर काहीतरी ऐकायला पाहिजे। भरपूर गोष्टी आपण ऐकतो, भरपूर गोष्टींची आपल्या डोक्यात खिचडी झालेली आहे। फक्त असं आहे की या खिचडीमध्ये चांगलं काय आणि वाईट काय याचा निवाडा अजून आपल्याला करता येत नाहीये। तुमच्यापैकी कित्येकांना हा संभ्रम असणार आहे। फार पूर्वी असं झालं होतं की मला एकाने प्रश्न केला होता की माणसाच्या शरीरामध्ये जर खरं खोटं असं समजण्याचं यंत्र बसवलं असतं तर फार बरं झालं असतं। आता तुम्हाला वाटतं या यंत्राची आवश्यकता आहे? मला अजिबात वाटत नाही, कारण असं यंत्र उपलब्ध आहे आपल्यामध्ये, फक्त आपण त्या यंत्राचा वापर करत नाही। एक ज्ञान नावाचं यंत्र आहे। हे यंत्र प्रत्येकामध्ये आहे। मला एक सांगा, जर मी एखाद्याशी खोटं बोलतोय तर ही गोष्ट बाकीच्यांना कळत नाही समोरच्याला, पण मला माझी तर कळते। म्हणजे माझ्या आतमधून एक ज्ञान आहेच की जे मला हे सांगत राहतं की हे खोटं आहे, हे खरं आहे। हे तुमच्यामध्ये उपजत आहे सगळं। आणखी एक तुम्हाला सांगतो, एखादा मेलेला माणूस आहे, माणूस मेलेला आहे, अचानक त्याच्यामध्ये पुन्हा जीव येतो। लक्षात घ्या मी काय म्हणतोय। आता तो मेलेला माणूस आहे, त्याचे हात काम करतायत का? नाही काम करत। पाय काम करत नाही, मन काम करत नाही, बुद्धी काम करत नाही। कोणतंही सूक्ष्म अवयव आणि स्थूल अवयव हे दोन्हीही काम करत नाही। हाताला माहीत नाही की काय करायचं, हाताने नक्की काय करायचं। पायाला माहीत नाही की पायाने नक्की काय करायचं। मृत माणसाचं सांगतोय मी। आता कल्पना करा की अचानक त्याच्यामध्ये जीव प्रविष्ट झाला, अचानक परत आला। आता त्या हाताला शिकवावं लागतं का की तुला हे काम करायचं आहे? पायाला शिकवावं लागतं का की तुला चलनवलन करायचं आहे? तुमच्यापैकी कोण आहे की ज्याला भूक शिकवली आहे का कोणी? ज्याला आईने मारून मारून भूक कशी लागते असं शिकवलं असं आहे कोणी? कोणीच नाही। आपल्या शरीरामध्ये अशा खूप गोष्टी आहेत की ज्या आपल्याला कोणी शिकवू शकत नाही। तुम्हाला तुमची भूक शिकवता येणार नाही, तुम्हाला तुमची तहान शिकवता येणार नाही। गरम झाल्यानंतर कपडे काढून बसायचं हे तुम्हाला कोणी शिकवत नाही। थंडी लागल्यानंतर ब्लँकेट अंगावर घ्यायचं किंवा मग हातपाय आकडून बसायचं हे कोणी शिकवत नाही। हे उपजत ज्ञान आहे। पोट भरल्यानंतर, पचन झाल्यानंतर पुन्हा मलमूत्र विसर्जन हे कोणी शिकवलं तुम्हाला?
कोणीच शिकवलेलं नाहीये. हे उपजत आलेलं ज्ञान आहे. तुम्हाला सांगतो, ज्या क्षणी हा जीव बाहेर जातो त्या क्षणी हे ज्ञान संपुष्टात येतं. लक्षात घ्या, जे शिकवलं गेलेलं नाही. विषय फार गहन आहे. आपण आत्तापर्यंत आपल्या शिकवण्यावर खूप लक्ष दिलेलं आहे. आत्तापर्यंत आपल्याला शाळांचं खूप लक्ष गेलेलं आहे. तुम्ही इकडं जा शिकवतो, हा माणूस शिकवतो, तो माणूस शिकवतो. आपल्या घराची एक वीट बाहेर काढली की एक गुरु बाहेर पडतो. एवढे तर आपले गुरु आहेत. आता कोणाचं खरं आणि कोणाचं खोटं कसं कळणार? डोक्याचा गुंता आपण करून ठेवलेला आहे. पण अशा वेळी तुम्ही जर तुम्हाला असलेलं ज्ञान जे आहे त्याच्याकडे लक्ष देऊ शकलात, असलेल्या ज्ञानाकडे, तर मात्र आपल्याला जगात अशी व्यवस्था निर्माण होईल आपल्या शरीरामध्येच की त्यामुळे हे होईल की तुम्हाला खरं काय आणि खोटं काय हे दुसऱ्याने सांगायची गरज राहणार नाही. अशी कैक लोक आहेत जगामध्ये. इंदिरा गांधींना ज्यांना गुरु मानलं ते जे कृष्णमूर्ती, त्यांनी सुद्धा शेवटचा सिद्धांत, ज्या वेळेला ते शरीर त्यागायच्या मनस्थितीत आले त्यावेळेला शेवटचा सिद्धांत त्यांनी हाच मानला. शेवटचा सिद्धांत काय? की या जगामध्ये जेवढं माझं मला कळतं तेवढं बाहेरचा माणूस माझं माझ्याविषयी सांगू शकणार नाही. पटतंय का तुम्हाला? हे नाही पटणार तुम्हाला. आपल्याला शरण जायची एवढी वाईट सवय लागलेली आहे. वाईट सवय का म्हणतोय मी तुमच्या नंतर लक्षात येईल. आपल्याला शरण जायची एवढी हौस आहे, आपण कशालाही शरण जातो. 5 तत्वांचा आणि 3 गुणांचा माणूस म्हणजे अष्टधा प्रकृतीने ज्याचा भेंड तयार झाला असा माणूस एका दगडाला शरण जातो. कोणत्याही दगडावरती. आजकाल तर काय करतात की लोकांनी लघवी करू नये म्हणून दगडावर शेंदूर फासून ठेवतात. देवाचे उपयोग बघा आपल्या. हे आपल्या देवाचे उपयोग चालू आहेत. काय? तर कोणी लघवी करू नये म्हणून त्या ठिकाणी शेंदूर थापून ठेवतात दगडाला. बरोबर वाटतं तुम्हाला? हे देवत्व आहे? हे परमेश्वर आहे? इतका हलक्या दर्जाचा परमेश्वर आहे की जो आपण वापरतो. तुमच्या आमच्या जिन्यांमध्ये कोणी थुंकू नये म्हणून देवाची चित्र लावतो आपण. का? तर शंकराला बघून कोणी थुंकणार नाही, कृष्णाला बघून कोणी थुंकणार नाही. आणि एवढं करूनही जीवाचा स्वभाव असा आहे की एखादी गोष्ट करू नये म्हटल्यावर ती करणार तो. त्याच्या अवतीभोवती तुम्हाला थुंकलेलंच दिसणार. तुम्हाला सांग, हे आपले देवाचे उपयोग आपले चालू आहेत. तर काय कारण आहे हे असं सगळं व्हायचं? तर एकमात्र कारण याचं असं आहे की आपण परमेश्वर हा विषय आपल्याला माहीतच नाही. मी दावा करतो तुमच्यापैकी प्रत्येकाकडे कोणीतरी हात वर करून सांगावं की मला परमेश्वर माहीत आहे. आहे कोणी? आहे कोणी? एकही नाही. काय करतोय आपण? 750 वर्ष झाली ज्ञानेश्वरांना जाऊन. दुसरा ज्ञानेश्वर का निर्माण होत नाही? जीवच ना. तुमच्या आमच्या सारखंच खात होते, पीत होते सगळं. एवढा काय फरक पडला? त्यांना नाक पाठीमागे दिलं होतं ज्ञानेश्वरांना.
तुमच्यासारखंच त्यांचं सगळं होतं, पण तरी सुद्धा एवढा फरक की आज 750 वर्षे होऊन गेली आणि तरी सुद्धा त्यांचं नाम अजूनही चालू आहे, त्यांची कृती अजूनही जिवंत आहे. आणि तुम्ही आम्ही काय आहोत? येतोय आणि जातोय. किड्या मुंग्यांसारखं आपलं जगणं चाललेलं आहे. आपल्या जगण्याला अर्थच नाहीये, कळतही नाहीये आपल्याला काही. याचं शेवटचं कारण हेच आहे की मला मी माहित नाही. मागे एका प्रवचनात मी हे सांगितलं होतं. मी तुम्हाला प्रश्न करतो बघा, जन्मापासून, जीवाच्या जन्मापासून आपण सगळी इकडे थोर मंडळी बसलेलो आहोत, प्रत्येकाला मुलं झालेली आहेत आपल्यापैकी. आपण मुलाचा जन्म बघितलेला आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण मुलाचं काय बघतो? फक्त शरीर बघतो आपण, बरोबर आहे की नाही? तो लहान असतो, तो मोठा होतो, मोठ्याचा आणखी मोठा, त्याच्याहून आणखी मोठा, मग यौवनात येतो, त्यानंतर मग वृद्धतेकडे सरकतो. जसं इतरांचं होतं की आईच्या गर्भातून यात्रा मृत्यूकडे, हा आपला प्रवास जो आहे तो आपण सगळा बघतो. या प्रवासात जन्मापासून मृत्यू होईपर्यंत आपल्याला त्याच्या आतमध्ये असणारा जीव कधीतरी दिसतो का? व्यवस्थित विचार करा या विषयाचा. दिसतो आपल्याला जीव? नाही दिसत. आता ही गोष्ट अजिबात दिसत नाही. जी गोष्ट आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत बघतो ती सत्य असायला पाहिजे की नाही? या डोळ्यांनी दिसतं ते सत्य असायला पाहिजे की नाही? परंतु असं होतं की ज्या वेळेला मनुष्य मृत होतो, ज्या वेळेला त्याच्यातला जीव निघून जातो, न दिसणारा घटक निघून जातोय. लक्षात घ्या, दिसणारा घटक निघून जात नाही, न दिसणारा घटक निघून जातो. आणि तरी सुद्धा तुम्ही पुढच्या 5 मिनिटात त्याला न्यायची तयारी सुरू करता, जे तुमच्या डोळ्यासमोर होतं. मग आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, आयुष्यभर जे आपण बघतो ते सत्य, की आयुष्यभर ज्याचं दर्शन झालं नाही ते सत्य? प्रश्न आहे. काय वाटतं तुम्हाला? जर आयुष्यभर बघतो ते सत्य आहे, तर लगेचच आपण जाळायची तयारी कशी काय करतो माणसाला? एका सेकंदात. आता मध्यंतरी माझ्या काकांचा मृत्यू झाला. कशाने गेले? तर म्हणे कॅन्सरने गेले. कॅन्सरमुळे गेले. आश्चर्य सांगतो तुम्हाला कसं असतं. ते मृत झाले, त्याच्या आदल्या दिवशी त्या कॅन्सरने त्रस्त झाले. ते त्रस्त झाले. त्यानंतर अक्षरशः घरातले प्रार्थना करायला लागले की याला उचललं तर बरं होईल. तसं पण तुम्हाला सांगतो, तुमची आमची एक अवस्था नक्की येणार आहे की तुमच्या आमच्या घरातल्यांना कितीही प्रेम असलं तरी वाटणार आहे की हा गेलेला बरा. हे सत्य नाकारून चालणार नाही. तुकाराम महाराजांनी याच्यावर भजन लिहिलंय. माणूस मरत नाही म्हणून त्याची बायको त्याच्या उशाला बसून भजन म्हणते काय, की बाईल म्हणे अरे म्हाताऱ्या का धरला थारा, तुझा जीव कुठं उरला चोरा. आता बास, जा आता, तू त्रास देऊ नकोस. कालांतराने तुम्ही आम्ही सुद्धा त्रासदायकच होणार आहोत.
तुम्ही आम्ही लोकांना त्रासदायक होणार आहोत हे परमेश्वराला माहीत आहे. तो त्रास वाढू नये म्हणून मृत्यू अनिवार्य करावा लागला. कारण मेला नसतं माणूस या जगामध्ये तर कंटाळले असते त्याला लोक की आता बास, आता किती भेसूर. आणि जसजसं आपलं जीवन पुढे पुढे सरकतं आपण भेसूर होत जातो. आपल्या चेहऱ्यावरच्या रचना बदलत जातात. आपला चेहरा जसा सुंदर असतो, राजबिंडा असतो, तो राजबिंडा नंतर राहत नाही. एक काळ असतो की लोकांना तुम्हाला बघावंसं वाटतं. एक काळ येतं की तुम्हाला बघवेनासं होतं, म्हणजे लोकांना बघवत नाही तुमचं दुःख. हे मान्य करायला पाहिजे. मग आता काय खरं आहे? जे दिसतं ते सत्य की जे दिसत नाही ते सत्य? काय तुमचं म्हणणं आहे? तुम्ही ऐकताय माझं व्यवस्थित? एक लक्षात घ्या, तुमचा निर्णय मला माहिती आहे ना. दिसतं ते न दिसण्यामुळे दिसणारं सत्य असतं. तुमचं दिसणं हे त्या न दिसणाऱ्यावर अवलंबून आहे. बरोबर आहे की नाही? जसं प्रतिबिंब, त्याच्या समोर जोपर्यंत बिंब नाही तोपर्यंत दिसणार नाही, तसं तुमच्या आतमध्ये बिंब आहे आणि त्याचं प्रतिबिंब या अष्टधा प्रकृतीच्या भेंडामुळे लोकांना दिसतंय फक्त. आणि तेही तुम्ही संपूर्ण दाखवत नाही. तुम्हाला स्वतःलाच तुम्ही संपूर्ण माहीत नाही तर लोकांना काय दाखवणार तुम्ही संपूर्ण? तुम्हाला माहिती आहे तुमच्यामध्ये किती ताकद आहे? नाही माहिती. आजचा आपला विषय जो घेतलाय तो या अनुषंगाने की मला जगाचं ज्ञान असतं. तुम्हाला अमेरिकेत तो ओबामा काय करतोय माहिती आहे. तुम्हाला तुमची बायका मुलं काय करतायत माहिती आहे. तुम्हाला तुमची मित्रमंडळींचे स्वभाव माहिती आहेत. पण तुम्ही स्वतःच माहीत नाहीये. हाथ कुछ कर रहे हैं, पाव कुछ कर रहे हैं, सबकी खबर है तुझको अपनी खबर नहीं. आहे की नाही खरं? मी बऱ्याच लोकांना सांगितलं हे विषय की तुम्हाला हे माहिती आहे की आता मध्यंतरी एक बातमी आली होती, गॉड पार्टिकल है ना, एक असं सापडलंय, त्याला नाव दिलंय गॉड पार्टिकल. याचं मराठीत भाष्य होतं देवकण. त्याला नाव दिलंय हिग्स बोसॉन असं काहीतरी नाव आहे त्याला. ते आता हा गॉड पार्टिकल ज्या वेळेला सापडला त्याला 15 अब्ज रुपये खर्च आला. किती खर्च आला बघा? 15 अब्ज रुपये खर्च आला. एवढा खर्च करून तो पार्टिकल जो शोधला तो आत्ता आहे का? फक्त त्याचं ज्ञान उपलब्ध झालं, तो गायब झाला. एक लक्षात घ्या, त्याला जपून ठेवता येत नाहीये. कारण एवढं मोठं मशीन जपून कोण ठेवणार? जी गोष्ट, एवढीशी गोष्ट आहे ती, वस्तूला वस्तुमान देणारा घटक शोधला गेला. वस्तूला वस्तुमान देणारा घटक शोधला तरी त्याचं वस्तुमान सापडतं. कळायला थोडंसं अवघड आहे. जो घटक शोधला गेला त्याचं सुद्धा वस्तुमान शोधलं गेलं. म्हणजे हे एवढ्या आकाराची वस्तू आहे असं ते शोधलं गेलं. आता एक जण माझ्याकडे त्यानंतर आला आणि मला त्याने प्रश्न केला, आता तर हा गॉड पार्टिकल शोधलेला आहे, आता फार सोपं होणार नाही का? सगळं सोपं होऊन जाणार.
सगळे शोध पटापट लागणार. फार मोठा साधू होता तो. मी त्याला सांगितलं, म्हटलं काय रे, म्हटलं बाकीचे शोध जाऊ दे म्हटलं सगळे, ज्याने तो गॉड पार्टिकल शोधला त्याला त्याचं मन किती माहीत आहे बघा. हा प्रश्न तुम्हाला सुद्धा आहे. तुम्हाला माहिती आहे तुमचं मन कसं आहे? नाही माहिती तुम्हाला. गॉड पार्टिकल खूप, परमेश्वर फार दूर आहे आपल्यापासून, लक्षात घ्या. आपल्याला साधी अजून आपल्या मनाची उकल करता आलेली नाही. सगळे संत आपले थकले. कबीराला शेवटी म्हणावं लागलं, मन मरे माया मरे, मर मर गए शरीर, आशा तृष्णा कभी ना मरे, कहे गए दास कबीर. म्हणजे तुमचं सगळं मेल्यानंतर सुद्धा काय काय मरतंय बघा. मन मरे, माया मरे, मनाधिष्ठित जेवढ्या गोष्टी आहे त्याही संपतात. मर मर गए शरीर, तुमचं शरीरही मरते. आणि एवढं सगळं मेल्यानंतरही आशा तृष्णा कभी ना मरे, कहे गए दास कबीर. कळतंय तुम्हाला हे? अवघड आहे कळायला. आता तुम्हाला एक सोपा प्रश्न टाकतो हे कळण्यासाठी. तुम्ही कधी अशा गोष्टीचा शोध घेतलाय का? समजा तुमच्यापैकी एक माणूस आहे, त्याला सफरचंद आवडतं. त्याला जर मी विचारलं की तुला सफरचंद का आवडतं, तर तुमच्यापैकी कोणालाही याचं उत्तर देता येणार नाही. तुम्हाला सांगतो, एक मुलगी मी अशी बघितली की जी इतकी बेढब होती, तिच्याकडे अजिबात सौंदर्य नव्हतं, आणि तरी सुद्धा तिचं लग्न झालं, तिचा संसार सुरळीत चालू आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतो. आणि एक मुलगी अशी बघितली जी सुंदर आहे आणि तरी सुद्धा तिचं लग्न होत नाहीये. आता जी मुलगी कुरूप आहे, तिच्या नवऱ्याला ज्या वेळेला विचारलं, तो म्हणला माझी बायको मला खूप आवडते. काय सूत्र आहे आवडी निवडीचं? तुम्हाला कळतंय हे मी काय म्हणतोय ते? स्वतःला प्रश्न करा की मला एखादी गोष्ट आवडते तर का आवडते. ही आवड आई वडिलांनी टाकलेली नाहीये. हे देणं तुम्हाला आई वडिलांनी दिलेलं नाहीये. हे संस्कारातून आलेलं नाही. तुम्ही ज्या गोष्टीची आवड करता, ज्या गोष्टीची निवड करता, हा पूर्णपणे तुमचा स्वतंत्र अधिकार आहे. आज आपण बसलेलो आहोत, जीव हा विषय समजून घ्यायचा आहे, जो आपल्या आतमध्ये, तुमच्या आतमध्ये तुमचा बसलेला आहे. तो कसा आहे, त्याचं कार्य कसं चालतं, जोपर्यंत हे कळणार नाही तोपर्यंत आपल्याला परमेश्वर वगैरे ह्या गोष्टी लांबच ठेवायच्या. या आपल्या जवळपास त्याच्यावर भाष्य करायची आपली लायकी नाही. लायकी हा शब्द वापरला मी मुद्दा म्हणून, लक्षात घ्या. फार वाईट वाटतं आपल्याला असं काही कोणी सांगितलं, परंतु हे गोष्ट करेक्ट आहे. आपण त्याला लायक नाहीये. मी आता लोकसत्तामध्ये पण एक संवाद वाचला.
कोणीतरी विद्याबाळ नावाची आहे, तिने लिहिलं परमेश्वर हे मानसिक गरजेतून निर्माण झालेलं रसायन आहे. मानसिक गरजेतून परमेश्वर निर्माण झाला आहे. तुमच्या मानसिक गरजा कशा आहेत? एका बाजूला कुंभार मडकी करायला लागतो, एका बाजूला शेतकरी शेत पेरतो. दोघांच्या प्रार्थना चालतात. हा म्हणतो पाऊस पडला पाहिजे, हा म्हणतो पाऊस पडायला नको. पाऊस पडला तर मडकी भिजतील, कारण अग्नीचं कारक आहे तिथे. पाऊस पडला नाही तर शेत सुकून जाईल, कारण पाणी महत्वाचं आहे. काय करायचं परमेश्वराने? तुमच्या गरजेनुसार जर परमेश्वराने काम करायचं ठरवलं तर त्याचे हाल होतील. हाल होतील. एका कवीने म्हटलंय की परमेश्वर जर माणूस बनून जगायला लागला ना तुमच्या आमच्यासारखा, वेडावून जाईल तो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एका माणसामध्ये सकाळी एक असतो, दुपारी वेगळा असतो, संध्याकाळी वेगळा असतो, रात्री वेगळा असतो. तुम्हाला स्वतःमध्ये खूप चेंजेस असतात. तुमचा भ्रम आहे की तुम्ही एकच आहात. तुमच्यामध्ये प्रचंड फरक पडत असतो. प्रत्येक सेकंदाला फरक पडत असतो. एक नदी आहे, एक नदी आहे. ती नदी दोन्ही काठांनी दिसायला आपल्याला काठ दिसतात, पाणी दिसतं सातत्याने, पण ते पाणी वाहत चाललेलं आहे. त्यामुळे प्रति सेकंद त्याच्यामध्ये नवीन पाणी आहे हे आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतं कालचीच नदी आहे, आपल्याला वाटतं 4 दिवसांपूर्वीचीच नदी आहे. नाही, आत्ता तुम्ही बघताय, आत्ताची आणि पुढच्या सेकंदाची नदी वेगळी असते. तुमचं आमचं जीवन तशा पद्धतीचं आहे, हे वाहतंय. याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे. तुमच्या लग्नाचे फोटो बघितले तर डोक्यावरती भरपूर केस दिसतील. लग्नानंतरचे आत्ताचे फोटो बघितले तर तो नवा माणूस वाटतो, सगळी केस गेलेला माणूस वाटतो. फरक पडतोय आपल्यामध्ये. हा फरक का पडतो? त्याचं कारण आहे की तुम्ही आम्ही वाहतोय. तुम्ही आम्ही एका जागेवर स्थिर नाही. याच्यामध्ये स्थिरता नाही. तुम्ही लहान बालकापासून ते मृतापर्यंतचे प्रवास बघितलेले आहेत. प्रत्येक वेळेला माणसाचे फोटो वेगवेगळे येत राहतात. इतकंच नव्हे, तुम्ही जर माझा फोटो काढायचा आत्ता प्रयत्न केलाय आत्ता, तर मी एका सेकंदाला किती हालचाली करतो हे बघा. माझे तुम्हाला 100 फोटो काढायला लागतील. जर माझं चित्र बनवायचं म्हटलं तर किमान एका सेकंदाला 10 फोटो जोडावे लागतील. एका सेकंदाला 10 फोटो किमान. म्हणजे एवढ्या आकृत्या जोडल्याशिवाय हे चित्र सुद्धा कॅमेराचं हलणार नाहीये, लक्षात घ्या. मिनिमम 10 म्हणजे डोळ्यासमोर येण्यासाठी तेवढं पुरेसं नाहीये. आपल्या भारतामध्ये पाल नावाची टेक्नॉलॉजी आहे, पाल. आणि त्याच्यामध्ये आत्ता जे तुम्ही चित्र करताय हे एका सेकंदाला 25 चित्र जोडावी लागतात, तेव्हा एक सेकंद माणूस दिसतो. पटो न पटो हा कॅमेरा साक्षी आहे, हे विज्ञान आहे. म्हणजे मला 25 वेळा चेंज व्हावं लागतं. मी जर असाच बसून राहिलो स्थिर तर त्याच्यामध्ये सुद्धा मी हलणार नाही. त्याच्यामध्ये असं दिसेल की फोटो काढलाय कोणीतरी. स्थिर चित्र येईल. चलचित्र येण्यासाठी माझी हालचाल अत्यंत गरजेची राहते. ही हालचाल सेकंदाला 25 पकडतं हे कॅमेरा. पाल. आणि अमेरिकेसारख्या ठिकाणी ह्या पालच्या पलीकडे आहे NTSC नावाचं चॅप्टर वापरतात. त्याच्यामध्ये
हे NTSC असं आहे की त्याच्यामध्ये 28.7 असं काहीतरी विचित्र ती फ्रेम रेट असतो त्यांचा. आता मला सांगा, एवढा माणूस प्रतिक्षण बदलतोय, या बदलणाऱ्या माणसावर विश्वास कसा काय ठेवायचा? तुम्ही तुमच्या सावलीवर विश्वास ठेवता का? नाही ठेवत. का नाही ठेवत? कारण दर सेकंदाला बदलते, तिचं सारखंच बदलतंय. तुम्ही जर आत्ता उभे आहात उन्हामध्ये, तुम्ही चित्र काढायचा प्रयत्न केला त्या सावलीच्या आसपास, पुढच्या सेकंदाला ती सावली ते चित्र सोडून बाजूला पडणार आहे. तुम्हाला सांगतो, कमी 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 होत जाते. आधी पश्चिमेकडे असते, मग पूर्वेकडे सरकते. जसजसं सूर्य दिशा बदलतो तसं सावली तिची दिशा बदलते, आणि त्याच्यानंतर सूर्याचं अस्तित्व लोप पावल्यानंतर आपली सावली सुद्धा लोप पावते. बरोबर आहे की नाही? हा असा विषय आहे. याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? आता शरीरावर विश्वास ठेवायचा का, हा पहिला प्रश्न आपण घेतलेला आहे आज. शरीरावर विश्वास ठेवायचा का? काय तुमचं म्हणणं आहे? ठेच लागली, माणूस गेला. सातकर साहेब, मी लहान होतो, खूप लहान होतो, त्यावेळेला भजनाला जायचो मी. तिथे गेल्यानंतर मला काही जुन्या जाणत्या मंडळींनी सल्ला दिला की बेटा, हे काम आत्ता करायचं नाही. काय सांगितलं? हे भजनाचं, हे देवाचं हे काम आत्ता करायचं नाही, हे म्हातारं झाल्यावर करायचं काम आहे. हा पहिला. मी कडेवर जाऊन भजनं करायचो लोकांच्या. मी यांना जोशींना दाखवली ती बाई, रमाबाई जगताप म्हणून. मला कडेवर घेऊन भजनाला जायची ती बाई. मुख्य मुद्दा असा आहे की त्या काळात माझा आवाजच मुळात चिमणीचा होता. मी टाळ घेऊन बसायचो, चिपळ्या घेऊन बसायचो, एक तारा असायचा, त्याच्यावरती भजनं करायचो. आवड कुठून येते हे तुम्हाला सांगता येत नाही. ते झालं. पण त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं मला की ही म्हातारपणची कामं आहेत. बरोबर आहे का? तुम्हाला काय वाटतं? म्हातारपणचा उद्योग आहे का तो? मी त्यांना एक प्रश्न केला. म्हटलं, ठीक आहे, मी हे सगळं कार्य म्हातारं झाल्यावर करतो, फक्त तुम्ही मला एका बॉन्ड पेपरवर लिहून द्यायचं की मी म्हातारा होणार आहे. म्हातारा झाल्याशिवाय मृत्यू येणार नाही असं मला तुम्ही लिहून द्यायचं. आहे तयारी तुमची? तो म्हणलं, तसं कसं होईल? म्हणलं, तसं कसं होईल म्हणजे काय? कुठली तरी एक गॅरंटी पाहिजे की नाही? एक तर म्हातारं होण्याची तरी गॅरंटी द्या, नाही तर मी म्हणतो ते बरोबर आहे असं तरी म्हणा. ते म्हणले, नाही, उद्या ठेच लागला, माणूस गेला. इतका नाशिवंत देह, एवढा नाशिवंत देह, आणि त्याच्या आपण एवढे प्रेमात आहोत की ज्याच्या आश्रयाने हा नाशिवंत देह हालतो डोलतो. चरणाविन चाले, वाचे विन बोले, अंगाविन डोले सर्व भूती. निवृत्तीनाथांना, ज्ञानेश्वरांच्या रचना आपण खूप ऐकतो. तुम्ही निवृत्तीनाथांच्या रचना कधी ऐकल्यात का? ह्या रचना अशा दडवून ठेवलेल्या आहेत लोकांनी. का? कारण ह्या रचनांवर बोलता येत नाही कोणाला. एखाद्याने प्रश्न विचारला तर महाराजांची गोची होऊ शकते, महाराजांचं अज्ञान बाहेर पडण्याची शक्यता असते. म्हणून अशा रचना उजेडातच येऊ देत नाहीत, लक्षात ठेवा. पण निवृत्तीनाथांना ज्या वेळेला गहिनीनाथांकडून, त्यांचे गुरु गहिनीनाथ, गहिनीनाथांचा जन्म कसा झाला माहिती आहे का तुम्हाला?
हे सगळं जीवाच्या जीवत्वाशी निगडीत असलेला विषय आहे. गहिनीनाथ आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती. बरोबर आहे की नाही? हे गोरक्षनाथ ज्यावेळी आपल्या गुरुकडून संजीवनी मंत्र शिकले, मातीमध्ये जीव कसा घालायचा त्याला म्हणतात संजीवनी मंत्र. तर त्यानंतर संजीवनी मंत्र शिकले. तो मंत्र शिकल्यानंतर लहान मुलांमध्ये खेळायला गेले. ती मुलं चिखलाचं काय काय तयार करत होती. चिखलाचा माणूस बनवला, चिखलाचा बैल बनवला, असे ते सगळे मूर्त्या बनवल्या होत्या चिखलाच्या. आणि त्या चिखलांच्या गोळ्यांमध्ये खेळ खेळत होती वेगवेगळे आकार बनवून. त्या मुलांमध्ये गोरक्षनाथ सुद्धा वयाने लहानच होते, मूलच होते. ते त्या मुलांमध्ये खेळायला गेले. खेळायला गेल्यानंतर गुरुच्या मंत्राचा घोक चुकून चालू राहिला. गुरुने मंत्र शिकवला होता संजीवनी मंत्र. तर ते मुलांमध्ये खेळता खेळता त्यांच्या हाताला एक चिखलाचा गोळा, त्याचा आकार माणसाचा होता. तो माणसाचा गोळा हातात घेऊन तो संजीवनी मंत्र प्रॅक्टिस, सराव म्हणून तो मंत्र घोकला आणि त्या बालकाचा जन्म झाला. म्हणजे त्या मातीमध्ये जीव संचारला गेला. लक्षात घ्या काय म्हणतोय, लक्षात घ्या. आणि एकदम ते जिवंत झाला. आणि ती मुलं, तो किस्सा मोठा आहे, ती मुलं भूत 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 म्हणून गावाकडे पळत सुटली. असा तो पुढचा किस्सा आहे. पण हे जे मातीतून जन्माला आलेलं मूल आहे त्याचं नाव गहिनीनाथ. त्याचं नाव गहिनीनाथ तुम्हाला सांगतो. हे जे गहिनीनाथ आहेत, आईच्या उदरातून जन्माला आलेलं बालक नाहीये. संपूर्ण नवनाथांची परंपरा अशी आहे की 9 नाथांपैकी कोणीही आईच्या पोटातून जन्माला आलेला नाहीये. तो अयोनी संभव मानला गेलेला आहे. नागनाथ आहे, त्याचा जन्म नागातून झालेला आहे. गोरक्षनाथ स्वतः त्यांचा जन्म राखेतून झालेला आहे. मत्स्येंद्रनाथांचा जन्म माशाच्या पोटातून झालेला. तुम्ही जर बघितलं तर नाथ परंपरा अशी आहे की आईच्या पोटातून कोणाचाच जन्म नाही. पण त्यांच्याकडे जे विज्ञान होतं, विज्ञानाची जी दृष्टी होती, त्या दृष्टीमुळे ते एका दगडामध्ये सुद्धा जीव टाकू शकत होते. आणि म्हणून त्यांना हे माहीत आहे, गहिनीनाथांना हे माहीत आहे की जी गोष्ट त्यांच्या बाबतीत घडलीये, एका मातीच्या गोळ्यामध्ये जीव गेलाय, तीच गोष्ट तुमच्या आमच्या बाबतीत सुद्धा घडलेली आहे. तुम्ही आम्ही सुद्धा मातीचेच गोळे आहोत. काय म्हणणं आहे तुमचं? मातीपेक्षा वेगळे आहोत का आपण? माती असशी मातीत मिळशी, शेवटी मातीचाच जाणार आहोत आपण. मातीमध्येच आपला एंड आहे. जी गोष्ट त्यांच्या बाबतीत घडली तीच गोष्ट आपल्या बाबतीत घडलेली आहे. फक्त त्यांच्या बाबतीत असं होतं की संजीवनी मंत्र कुणी म्हटला याचं त्यांना ज्ञान होतं. आणि आपल्या जन्माच्या वेळी संजीवनी मंत्र कुणी म्हटला त्याचं आपल्याला ज्ञान नाही.
आहे तुम्हाला ज्ञान? असं कोणीतरी असू शकतं याच्यावर तुमचा विश्वास आहे की नाही? काय जोशी, काय वाटतं तुम्हाला? मातीमध्ये जीव टाकला आणि गहिनीनाथ निर्माण झाला. तुम्ही आम्ही सुद्धा काय आहे? रजस्वलेचा जो विटाळ, विटाळ त्याचा झाला गाळ आईच्या उदरामध्ये, त्या गाळाचे केवळ शरीर हे. लाळ थुंका आणि मळ, पीत श्लेष्मा प्रबळ. किती घाणेरडं आहे बघा. उगमस्थान तुमचं जर तुम्ही बघितलं तर तुम्ही आम्ही अत्यंत विचित्र पद्धतीत जन्माला आलेलो. आणि त्या वेळेला हा जो विटाळाचा देह विटाळी जन्मला, तो बाहेर आल्यानंतर एकदम त्याच्या येण्याचं स्वागत केलं लोकांनी. पराती वाजवल्या, दिवे ओवाळले, पेढे वाटले, बर्फी वाटली. हा विटाळाचा देह शुद्ध कसा झाला? विटाळाचा देह विटाळी जन्मला, कैसा शुद्ध झाला सांगा मज. समर्थ रामदासांनी त्यांच्या एका अभंगामध्ये असा प्रश्न विचारलेला आहे. माहीत नाही आपल्याला उत्तर. गहिनीनाथांचा जो विषय आहे, तेच गहिनीनाथ त्यांना हे माहिती आहे की माती कशाला म्हणायचं आणि मोती कशाला म्हणायचं. आणि म्हणून त्यांनी आपले जे शिष्य कोण, निवृत्तीनाथ, त्यांना उपदेश देताना एक अभंग रचना केली त्यांनी. खरं काय आहे तर ती अभंग रचना सांगते, चरणावीन चाले, वाचेवीन बोले, अंगावीन डोले, सर्व भूती. कशी रचना आहे बघा. चरणावीन चाले, तुम्ही आम्ही चरणाशिवाय चालू शकत नाही, पण तुमच्या आमच्या आतमध्ये बसलेला घटक असा आहे की तो चरणाशिवाय चालू शकतो. तुम्हाला खरं नाही वाटणार, स्वप्नामध्ये तुम्ही चालता, प्रत्यक्षात कसं काय चालता? हे पाय वापरता का? नाही वापरता. म्हणजे तुम्हाला चरणाशिवाय चालता येण्याची सोय आहे. वाचेवी न बोले, तोंड बंद असतं. स्वप्नामध्ये मात्र भरपूर तुम्ही प्रवचन लेक्चर झाडत असता. कुठून आली ती वाचा? म्हणजे तुम्हाला या तोंडाशिवाय बोलता येऊ शकतं. अंगाविन डोले सर्व भूती. तुम्हाला हे अंग नसताना, हे शरीर नसताना तुम्हाला डोलता येऊ शकतं. नेत्रावीण देखे. मी बऱ्याच लोकांना प्रश्न करतो की स्वप्न आपण बघतो, स्वप्नामधून जागृत अवस्थेत येतो आणि लोकांना सांगतो की मी स्वप्न बघितलं. मी तुम्हाला विचारतो की तुम्ही स्वप्न नाही बघितलं. तुम्ही म्हणता नाही मी बघितलं. मी म्हणतो नाही बघितलं. मग मी तुम्हाला प्रश्न करतो की स्वप्न जर बघितलं तर ते कोणत्या डोळ्यांनी बघितलं? आहे का उत्तर काय तुमच्याकडे? आहे उत्तर? स्वप्न बघितलं हे बरोबर की नाही? कोणत्या डोळ्यांनी बघितलं? तो डोळा माहित नाही आपल्याला. सोपी रचना आहे, लक्षात घ्या. नेत्रावीण देखे, हे डोळे नाही. म्हणून गीतेमध्ये परमेश्वराला अर्जुनाला सांगताना उद्घोष करावा लागला 11व्या अध्यायामध्ये
की न तुमाम शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा. अर्जुना, तू मला या डोळ्यांनी बघू शकत नाहीस. तुम्ही तुमच्या गुरूंकडे जाऊन हा प्रश्न विचारा. तुम्ही तुमच्या साधू महाराजांकडे जाऊन हा प्रश्न विचारा. त्यांना म्हणावं, मला अशा गोष्टींचं दर्शन पाहिजे जी या डोळ्यांनी दिसत नाही. आणि ते जर झालं नसेल तर त्यांनी तुम्हाला फक्त नादी लावलं हे लक्षात ठेवा. तुमच्यावरती ऐश्वर्य गाजवतायत एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला गुलाम करून ठेवलं एवढं लक्षात ठेवा. कारण ज्ञानाची परंपरा जी आहे त्या परंपरेत बदल घडत नाही. ज्ञानाची परंपरा अशी आहे की ती अज्ञानालाही समान आहे आणि ज्ञानालाही समान आहे. मला खूप ज्ञान आहे म्हणून म्हणजे उद्यापासून मी नाकाने जेवण करतो असं होईल का हो? एक ज्ञानी सुद्धा तोंडाने जेवण करतो, एक अज्ञानी सुद्धा तोंडाने जेवण करतो. जे खरं ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये भेदाभेद नाही. जी मंडळी तुम्हाला असं सांगतात की आपलं वेगळं आहे, गुपचूप ठेवा, कोणाला सांगू नका, आपले अनुभव एकमेकांना शेअर करू नका, का करू नका? त्याचं कारण आहे की त्याच्यामध्ये फसवणूक आहे. उद्या जर तुम्ही मला भेटलात, मी तुम्हाला भेटलो, मला जर निळं दिसलं आणि तुम्हाला जर पिवळं दिसलं तर वाद होऊ शकतो. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे की नाही? तर जी मंडळी आपल्यावर ऐश्वर्य गाजवतायत त्यांना या गोष्टीचं ज्ञान आहे की तुमच्या डोक्यावर कसं बसायचं, तुम्हाला अज्ञानी कसं ठेवायचं, तुम्हाला तुमच्या स्वरूपाचं ज्ञान कसं लांबवायचं, तुम्हाला आचारामध्ये कसं भरकटवायचं. अहो, एक माणूस माझ्याकडे आला, फार पूर्वीची घटना आहे, तुम्हाला सांगतो, दूध काका, गंमत बघा त्याची. त्याला मी म्हटलं, अरे मी तुला ज्ञान देतो, तुला मी सांगतो की तू आतमध्ये कसा आहेस ते, त्यामुळे तुझं जीवन सुकर होईल, कुणी तुला फसवू शकणार नाही. तुझी जी आतापर्यंतची जी वाटचाल आहे ती डोळस पद्धतीने होईल आणि तुझ्यामध्ये परिवर्तन घडेल. तो म्हटला, महाराज मी जातो, त्याच्यावर माझा प्रभावच पडला नाही. या उलट दुसरा एक माणूस आला माझ्याकडे, खूप जुनी घटना आहे. त्याला मी काय केलं, घरामध्ये माझ्या एक लाल चिंदी होती हो, तिला त्या चिंदी होती ती कुठेतरी कोपऱ्यात कोंबलेली, ती मी बाहेर काढली, डोळे मिटले, असा बसलो, थोडीशी चिंदी हातात घेतली, त्याच्यानंतर ती चिंदी त्याला दिली. चिंदी ती त्याला दिली. म्हटलं घरी जायचं, सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत ह्या गोष्टीची पूजा करायची. एक कुठला तरी त्याला मंत्र देऊन टाकला, ओम नमः शिवाय म्हणायचं. काय त्यानंतर दुपारी इतक्या वाजता हे करायचं, संध्याकाळी इतक्या वाजता हे करायचं, परत हे त्याला दिवसभराचं शेड्यूल त्याचं टाईट करून टाकलं मी. त्याचं शेड्यूल टाईट करून टाकलं मी. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करायचं. आमच्या ताई आता निवांत बसल्यात, पण ज्या वेळेला स्थायी समितीच्या त्या अध्यक्षा होत्या तर एकदम शेड्यूल टाईट. सकाळपासून जे फोन सुरू, आता इलाजच नाही, शहराचा कारभार बघायचा म्हटल्यावर काय. पण हे ठीक आहे, अधिकार परत्वे आलेला विषय, पण तिथे अधिकार नाही काही, कोणीतरी चिंदी चपाटी आणून दिलेली, लक्षात घ्या. आणि तो माणूस तुम्हाला सांगतो मला देव मानायला लागला हो. तुम्हाला सांगतो काय गंमत आहे.
त्याला मी गुलाम केलेलं आहे, लक्षात घ्या तुम्ही. मी त्याला गुलाम करून टाकलं आणि तो माणूस मला देव मानायला लागला. त्याला आचारांमध्ये कैद करून टाकलं मी. त्याने भलता विचार करू नये माझ्याशिवाय अशी रचना करून टाकली मी. त्यामुळे त्यांना जसं तुकाराम महाराजांचं झालं, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती स्वप्नी पांडुरंग, पडले वळण इंद्रिया सकळा भावतो निराळा नाही दुजा. तशी त्याची अवस्था करून टाकली की जागृती स्वप्नी मीच. त्या माणसाचं कल्याण होणार नाही हे मला माहीत आहे, तुम्हाला सांगतो. पण तो तसा राहणं, त्याच्याशिवाय तो माझ्या पाया पडत नाही. याचा अर्थ मी तसंच करत राहायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मोठमोठ्या लोकांनी मला फार मोठे मोठे मोलाचे सल्ले दिलेले आहेत लहानपणी. दादांना एक किस्सा सांगतो, खूप जुना किस्सा आहे. ते काय त्यांचं नाव, गजानन महाराज, त्यांच्या गादीवरचे, आता एक्सपायर्ड झाले, ते लेटेस्ट त्यावेळचे होते ते. त्यांनी मला शेगावला बोलावलं. शेगावला बोलवून काय मंत्र दिला तुम्हाला माहिती आहे का? ते म्हणले, बघ तू हुशारेस, तुला बोलता येतं. ज्या माणसाला बोलता येतं त्याचे खडे सुद्धा खपतात, ज्याला बोलता येत नाही त्याचे गहू सुद्धा खपत नाही. कल्याण सोना असला तरी खपणार नाही, तो काय खपतच नाही. तर दूध काका उपदेश कसे देतात लोक, त्याचा नमुना बघा. त्याने मला गुपचूप सांगितलं, उद्यापासून हे असे कपडे घाल आणि लोकांना मटक्याचे आकडे सांगायचे. अहो म्हटलं, मला त्याचं ज्ञान नाहीये मटक्याच्या आकड्याचं. अरे त्याला ज्ञान कुठलं लागतं? आकडे किती? म्हटलं 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0 एवढंच ना. 10 म्हणजे 0 असं काहीतरी, ते दशम स्थान येतं त्याला. 10 लोकांना सांगायचं. याला सांगायचं एक्का येणार आहे, याला सांगायचं दुर्री येणार आहे, याला सांगायचं तिर्री येणार आहे, आणि मग ते मेंढी बिंडी काहीतरी म्हणतात असं, ते मला आता आठवत नाही. त्यावेळेला त्यांनी मला ते नीट व्यवस्थित म्हणजे प्रभवलं होतं माझ्यामध्ये. ते लंगडा म्हणजे सत्ता, कारण तो असा लांगडा असतो म्हणे. तर अशी त्यांनी नावं सांगितली होती मला. आणि हे तू सांगायचं, 10 लोकांना 10 सांगायचं. मग त्यांना म्हटलं, अहो आकडा तर एकच येणार आहे. म्हणले हरकत नाही, ज्याचा आकडा लागेल तो तुझा भक्त. होणार की नाही? होणार. आणि अशा रीतीने या महाराष्ट्रातले नव्हे, भारतातले 10% लोक जर तुझे भक्त झाले तर भारताची लोकसंख्या किती आहे हो? 100 कोटी. त्याच्यातला 10% म्हणजे 10 कोटी भक्त मी सहज करू शकतो की नाही? मटक्याचे आकडे सांगून मी करू शकतो, लक्षात घ्या. सोपं हे फसवायला, तुम्हाला सांगतो मी. पण ज्याला ज्ञान नाही, ज्याला आंधळेपण आहे, तो खड्ड्यात पडला तर ते बरोबर आहे. पण ज्याला डोळे दिले तो खड्ड्यात पडतो, ही गोष्ट चुकीची आहे. परमेश्वराने तुला ज्ञान दिलं, मी स्वतःला बजावलं. परमेश्वराने तुला ज्ञान दिलं. अरे एका मेंढराच्या पाठीमागं 100 मेंढरं जातात, याचा अर्थ ते लीडर मेंढरू ज्ञानी आहे असा घ्यायचा नाही. तो अभिमान चुकीचा आहे. नाही तर तो समोरचा मेंढरू पाठीमागं बघतो, सगळे माझ्या मागे येत आहेत, आणि तो जर ज्ञानी म्हणून मिरवायला लागला
तर अशा ज्ञानाला तुम्ही काय म्हणणार? मी त्या मेंढरांमध्ये स्वतःची गणना नाही होऊ दिली. हा सप्ताह करण्याचं प्रमुख कारण हे, तुम्ही जागृत व्हा. मी तुम्हाला नादी लावत नाहीये हे लक्षात ठेवा. तुम्ही माझी येऊन पूजा करा असं जर असतं तर हे तुम्हाला सांगितलंच नसतं, तुम्हाला मटक्याचे आकडे सांगितले असते. मग पण ही फसवणुकीची भाषा आहे, तुम्हाला सांगतो मी. चरणाविन चाले वाचे विन बोले अंगाविन डोले सर्वभूती नेत्राविन देखे कर्णाविन ऐके जिभेविन चाखे सर्व रस. स्वप्नामध्ये आपण गुलाबजाम खातो, जागृती एवढाच आनंद येतो. स्वप्नामध्ये राजा झाला माणूस आणि स्वप्नामध्ये भिकारी झाला माणूस. जागृत अवस्थेत आल्यावर राजाही खोटा आणि भिकारीही खोटा. पण जे सुख दुःख तुम्ही उपभोगता ना, ते खरं असतं, तुम्हाला सांगतो. कारण तुमच्या संपूर्ण अवयवांवर त्याचा परिणाम होत असतो, तुम्हाला सांगतो. एखादा माणूस नुसताच संकल्पीय आहे, तो काही काम धंदे करत नाही, नुसताच बोल घेवडा आहे, तर अशा माणसाला स्वप्न जास्त पडतात. तो त्याचा निचरा आहे स्वप्नामधला. त्याला जर स्वप्न पडली नाही, येडा होईल तो. कारण प्रत्यक्षात त्याला करता येत नाही. आणि जर करता आलं नाही तुम्हाला की तुम्ही अस्वस्थ होता, आणि त्या अस्वस्थतेचा निचरा होण्यासाठी ते स्वप्न निर्माण झालेलं आहे. हे स्वप्न तुम्हाला आईबापांनी शिकवलं का हो बघायला? कोणी नाही शिकवलं, तुम्हाला सांगतो. जीव कसा आहे, विषय फार महत्वाचा आहे. तुम्हाला माहिती आहे तुम्ही कसे आहात? काहीच माहित नाही आपल्याला आपल्याविषयी, तुम्हाला सांगतो. मी मागच्या भजनामध्ये एका, आता आमच्या बालगंधर्वला मोठं भजन झालं, त्याच्यामध्ये हीच गोष्ट मांडली. आयुष्यभर दिसणारी गोष्ट आणि आयुष्यभर न दिसणारी गोष्ट. तुम्ही 10 वेळा याचा विचार करा. मी परत परत त्याच मुद्द्यावर येतोय, याचा अर्थ मला पुनरुक्ती निर्माण करायची नाहीये, बोर करायचं नाहीये. पण या विषयाकडे आपण सारखं येत नाही, हा प्रॉब्लेम आहे. कसे आहोत आपण, तुमच्यापैकी एकालाही सांगता येणार नाही जीव कसा आहे. पण इथे मात्र गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना उपदेश देताना जीव कसा आहे ती रचना बांधून टाकली त्यांनी. चरणाविन चाले वाचे विन बोले अंगाविन डोले सर्वभूती नेत्राविन देखे कर्णाविन ऐके जिभेविन चाखे सर्व रस. हे काय चाललंय? बाहेर आपल्याला आज थोडासा डिस्टर्बन्स आहे आणि बाहेर आपली काही लोक जाऊ नाही आली तर ते त्यांचंही महत्त्वाचं दिसतंय. तर फक्त सांगायचं एवढं आहे की अजून आपल्या विषयाला मी हातच घातला नव्हता. आजचा जो विषय होता बेसिकली त्या विषयाला अजून सुरुवातच झाली नव्हती आपल्या. असो, तर हा विषय पुन्हा केव्हा तरी मांडू आपण. कदाचित उद्या विस्तारपूर्वक मांडता येईल आपल्याला. तर हे प्रवचन इथेच थांबवतो मी. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.